शुद्ध झाल्याशिवाय नाम साधना करता येत नाही आणि नाम प्राप्त झाल्याशिवाय विश्रांती मिळत नाही, विश्रांती मिळाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही आणि मुक्ती जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत अथांग ज्ञानाचा सागर आपल्याला अनुभवता येत नाही. एकदा अथांग ज्ञानाच्या सागरामध्ये गेल्यानंतर वृत्तीची निवृत्ती होते आणि ज्या वृत्तीची निवृत्ती झाली ती निवृत्ती ज्याच्यावर झाले तो गहन आहे आणि त्या गहनाचा विचार जर केला तो हरी आहे. ही परंपरा तुम्हाला उलटे सांगितली. शब्दार्थ वेगळा आहे, वाच्यार्थ वेगळा आहे. संत चोखोबारायांचा विचार जर केला त्यांचे गुरु नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांचे गुरु कोण आहेत? विसव खेचर आहेत. विसव खेचरांचे गुरु मुक्ताई आहे. मुक्ताईचे गुरु कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे निवृत्तीनाथ आहेत. निवृत्तीनाथांचे गोरक्षनाथ आहेत. गोरक्षनाथ हे साक्षात हरिनारायणाचा अवतार आहे. त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ आहे. मच्छिंद्रनाथ हे कवी नारायणाचा अवतार आहे. या परंपरेचा विचार जर केला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही प्रकाश संप्रदायाची परंपरा चोखा महाराजांपर्यंत आहे. आज आपल्याला जर विचारलं आपल्या पंजोबाचं नाव काय, त्याच्या आजोबाचं नाव काय, त्याच्या पंजोबाचं नाव येईल का सांगत आपल्याला? ज्या ज्ञानाने जे शुद्ध आलं, जे जे अशुद्ध, जे अनादी आहे, जे अविनाशी आहे, जे व्यक्तही करता येत नाही आणि असं बोटाने सुद्धा दाखवता येत नाही असं असणार अनुभूतीजन्य तत्व ज्या परंपरेतून आलेला आहे त्या परंपरेचा हा इतिहास आहे. आज शोकांतिका अशी वाटते ही जाती व्यवस्थेमध्ये संतांची उभारणी केलेली आहे. आपण केलेली संतांना जात नसते. नदीचं मूळ आणि संतांचं कुळ कोणी विचारू नये. भलेही जाती व्यवस्थेमध्ये जरी विभागणी केली असेल परंतु आजची जी पिढी आहे ज्या कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला त्या कुळाचा असणारा स्वाभिमान नाहीसा झालेला आहे आणि तो स्वाभिमान नाहीसा झाल्यामुळं काळाच्या ओघात जे ज्ञान संत तुकाराम महाराजांनी प्रगट केलेलं आहे त्याच्यावर आव्हान येत चाललंय. त्यांचा इतिहास हळूहळू पुसला जातोय. कारण एखादा महात्मा जर एखादा पुण्यपुरुष एखादा कुळ पुरुष ज्या कुळामध्ये जन्माला आला त्या कुळाला त्याचा स्वाभिमान पाहिजे आणि स्वाभिमानानं भले या ठिकाणी आपल्याला गर्दीची आवश्यकता नाही पण इथं दर्दी आलेत ना हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आस्तीच्या महापुर कोट्यावधी व्यक्ती पण पैलतीराला मात्र विपायला पाहिजे. कारण भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया तरले तरतील हा भरोसा आणि नामधारकाचा ठसा आणि हा ठसा तुमच्या अंतःकरणामध्ये आहे म्हणून तुम्हाला त्याची गोडी लागली. आता असे किती का माणसं भरपूर आहे अमृताच्या सागरामध्ये उडी घालतात मनसोक्त आनंद घेतात ते अमृतही मुखामध्ये घेतात आणि चोळ भरून थोकून टाकतात. महाराज यांना अमृताचे प्रचित येईल का? अमृत हे गळी उतरलं पाहिजे नगरीच्या खाली आत गेलं पाहिजे तर त्याला काहीतरी लाभ होईल. आणि संत चोखा महाराजांचा विचार जर केला तर चोखा महाराज हे अद्वैती पूर्व जन्मामध्ये ते इंद्र होते. इंद्र मागच्या जन्मामध्ये इंद्र होते परंतु इंद्र पदावर असताना जो अपराध घडला तो शापामुळं त्यांना भूलोकामध्ये यावं लागलं आणि या भूलोकामध्ये येऊन ज्या कुळामध्ये जन्म घेतला त्या कुळाचा जो शिष्टाचार आहे त्या काळामध्ये त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. संत चोखा महाराजांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. शूद्र म्हणून त्यांची मिरवणूक त्या ठिकाणी केली जायची. परंतु भगवंत जाणत नसतो माझा भक्त क्षत्रिय आहे का वैश्य आहे का ब्राह्मण आहे का शूद्र आहे हे त्याला काही घेणं नसतं.
जो माझं भजन करतो तो माझा, तो कोण हे मी पाहत नाही अर्जुन. भगवंताने अर्जुन सांगतो, जो माझं भजन करतो, मला आर्त भावनेने हाक मारतो, त्याचे कर्म मी पाहत नाही, त्याचं वर्ण मी पाहत नाही, त्याचे गुणदोष मी पाहत नाही. जो माझं भजन करतो त्याचा मी होतो. सदा नाम घोष करून हरिकथा, ज्याच्या ठिकाणी आहे तेथे मी वास करत असतो. पण संत चोखा महाराजांची जी भक्ती होती ती अंतरंगातून होती. आणि अंतरंगातला जो भक्तीचा पाजर ज्यांच्यामुळे प्रफुल्लित झाला ते संत नामदेव महाराज आहेत. पण नामदेव महाराजांच्या ठिकाणी भेद होता का? नव्हता. संतांच्या ठिकाणी कुठलाच भेद नसतो. यारे यारे लहान थोर, याती भरते नारी नर, सकळशा येते अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. शांतब्रह्म एकनाथ महाराजांनी वाळवंटामध्ये जे मूल उचलून कडेवर घेतलं, त्या मुलाचा जर विचार जर केला, संत चोखा महाराजांच्या कुळातलं ते मूल, त्यांनी कधी त्याचा भेद केला नाही. संतांनी आपल्याला शिकवलंच नाही, परंतु विचार जर केला. आज काही काहींना जर वाटलं ना, सावता महाराज माळी, सावता माळी, नरहरी सोनार, गोरोबा कुंभार, चोखा महार हे शब्द उच्चारले जातात, पण महार या शब्दाचा अर्थ काय कधी कोणी विचार केला का? परमार्थामध्ये महार या शब्दाचा अर्थ खूप उच्च कोटीचा आहे. त्याचा जर संधी विग्रह केला, त्या शब्दाची जड फोड केली, महा अधिक आहार. महा म्हणजे काय? महत तत्वाचा आहार करणारा. महत तत्व काय? ज्या तत्वाने भगवंताची प्राप्ती होते त्या तत्वाचं सेवन करणारा. विचार करा, आज आहे का? आज वास्तविक पाहिलं तर 90% समाज गुलामगिरीच्या दावणीला घेऊन बांधलेला आहे. ज्यांनी 250 वर्ष आपल्या देशावर राज्य केलं त्यांच्या दावणीला बांधलेला हा समाज आहे. आपला स्वाभिमान, आपला अभिमान, आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा पूर्ण पायदळी तोडवलेली. महाराज विचार जर केला, संत चोखा महाराजांचा जर विचार जर केला, ज्या संत चोखा महाराजांचं जीवनातलं जीवनचरित्र जर बघितलं, त्यांचे आई लहानपणी वारलेली, वडील दोन्ही डोळ्याने आंधळे, आणि नुकतंच त्यांचं लग्न झालेलं संत चोखा महाराजांचं. पत्नी सोयराबाई, आई वडिलांना उठता येत नाही, आईला आपला आई म्हणतो, वडिलांना उठता येत नाही, अंतरुणार आहेत, परंतु ते वडील दोन्ही डोळ्याने आंधळे, पण वडिलांची एवढी सेवा केली. अंथरुणावर उठवणं, खाऊ पिऊ घालणं, त्यांना आंघोळ करणं. आजच्या काळामध्ये हे कोणी करणार नाही, पण सुनेने सासऱ्याला आंघोळ घालून सासऱ्याला धोतर नेसवणं, कपडे घालणं, त्याला गंध लावणं, चंदन लावणं, हे काम त्यांनी केलं. मुळातच त्यांची पिढी पूर्ण वारकरी होती त्या काळामध्ये. आणि हे करत असताना ज्यावेळी त्यांच्या वडिलाचा प्राणप्रयाणाचा प्रसंग आला, आणि प्राणप्रयाणाचा प्रसंग आल्यानंतर त्यांचे वडील विचार करतात, मला तर एकच मुलगा आहे, माझं शरीर एकट्याला काही सांभाळणार नाही, पण मला कपडे कोण घालतंय, धोतर कोण नेसवतंय, मला गंध कोण लावतंय, माझा मुलगा कधी असतो कधी नसतो, पण हे सर्व काम कोण करतंय, हा विचार मनामध्ये आला. आणि त्याने आपल्या मुलाला बोलून घेतलं. ज्यावेळेस चोखा महाराज वडिलांजवळ आले, वडिलांनी विचारलं, बाबा रे, आता माझा प्राणप्रयाणाचा काळ जवळ आलेला आहे, मी आता थोड्या काळामध्ये मी भगवत स्वरूपाला प्राप्त होणार आहे, परंतु माझी जी सेवा ज्यांनी केली, शुश्रूषा ज्यांनी केली, तुम्ही अगदी मनोभावनेने माझी सेवा केली, त्या सेवेचं फळ देण्याचा आजचा प्रसंग आलेला आहे. पण तुझ्या मदतीला कोण होतं? कारण ज्यावेळेस तुम्हाला उचलून धरायचा त्यावेळेस धोतर कोण नेसत होतं, मला कपडे कोण घालत होते,
कधी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर माझी जेवणाची माझी ठेप पाणी हे कोण देत होतं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझ्यापेक्षा जास्त सेवा तुमच्या सुनाने केलेली सोयराबाईने. तो ज्यावेळेस ते वाक्य कानावर पडलं, मनापासून खूप आनंद झाला आणि सुनाला बोलून घेतलं. आणि सुनाला बोलून घेतल्यानंतर डोक्यावर हात ठेवला आणि जाता जाता आशीर्वाद दिला, बाई मी भगवंताची सेवा केली, भगवंताची भक्ती केली, अखंड भगवंताचं नाम चिंतन केलं, परंतु मला साक्षात परमात्मा काय भेटला नाही. परंतु माझा असा आशीर्वाद आहे, मला जो परमात्मा भेटलेला नाही, जो तुझ्या पतीलाही भेटणार नाही, भेटेल किंवा भेटणार नाही माहिती नाही, पण तो परमात्मा तुला निश्चित भेटणार आणि तुझ्या सेवेसाठी येणार. त्यावेळेचा आशीर्वाद संतांचं एकही वचन फेल जात नाही महाराज. आणि ज्यावेळेस प्रसंग आला, कर्म पोटामध्ये असताना ज्यावेळेस सोयरा माता गरोदर होते आणि त्या गरोदर असताना आपलं काय त्याचं नाव, त्यांच्या बहिणीचं नाव कर्ममेळा, आणि पोटामध्ये जी स्थिती होती गरोदर असताना सोयराबाई आणि पंढरीची वारी, त्या ठिकाणी पंढरीच्या वारीला जायचं ती चाहूल लागली. आणि चोखा महाराजांच्या मनात आलं, आता माझी पत्नी 2 जीवाची आहे, हिचे दिवस भरत आलेले आहे, तिच्या सेवेसाठी कोणाला तरी इथं आणलं पाहिजे. म्हणून कर्म मेळ्याला आणण्यासाठी ते मंगळवेढेला गेले. आणि मंगळवेढेला जाताना कर्म मेळ्याच्या घरी न जाता दिंडीमध्ये सामोर पंढरपूरला गेले, कर्म मेळ्याकडे गेलेच नाही. आणि ज्या वेळेस भगवंताला कळालं, ज्या कामासाठी हा आला ते काम केलं नाही, हा आता माझ्या रस्त्याला लागला, पण जो भगवंताच्या रस्त्याला लागतो ना, भगवंत त्याचं काम करत असतो. आपण 1 पाऊल जर पुढे टाकलं ना, तर 10 पाऊल आपल्या जवळ येतं. कर्ममेळ्याच्या रूपाने स्वतः भगवंतानं कर्ममेळ्याचं रूप धारण केलं, म्हणजे संत चोखा महाराजांच्या बहिणीचं रूप धारण केलं. आणि ते रूप धारण केल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी आले आणि सोयरा मातेचं बाळंतपण केलं. एवढा मोठा अधिकार भगवंत कोणाला भेटला? आधी सोयराबाईंना भेटला. मी बोलण्यामध्ये माझ्याकडून एक वाक्य चुकलेलं आहे, ते दुरुस्त करत सांगतो. कर्ममेळा पोटात असताना आणि त्यांची जी संत चोखा महाराजांची जी बहीण होती तिचं नाव होतं निर्मळ. असा तो घोळ झाला होता. आता समजून घ्या, निर्मळाच्या भेटीसाठी निर्मळाचं रूप घेऊन स्वतः भगवंत सोयराबाईकडे आले आणि कर्ममेळाचं काय केलं? त्यावेळेस कर्ममेळा त्या दिवशी जन्माला आला आणि ज्या दिवशी जन्माला आला तो साक्षात भगवंताच्या हातात आला महाराज. आणि जे बाळ भगवंताच्या हातात आल्यानंतर तो किती मोठा भाग्यवान आहे. साक्षात त्याला आणण्यासाठी भगवंताला बाहेर येण्यासाठी भगवंताला यावं लागलं. अधिकार काही सामान्य आहे का? फार मोठा अधिकार आहे. याला सुद्धा पुण्य लागतं महाराज. कारण या गोष्टी ज्या घडतात ना, या पुण्याने घडतात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि त्या भगवंताचा जर विचार जर केला, अवघा प्रेमाचा पुतळा संत चोखोबराव त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. अवघा प्रेमाचा पुतळा विठ्ठल पा उघड्या डोळा. तो भगवान परमात्मा जो साक्षात प्रेमाचा पुतळा आहे. अखंड प्रेम त्या भगवंताजवळ आहे आणि तो ते प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी प्रेमानीच साधना करावं लागते. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपल्याला सवडीने चालेल का? आपल्याला सवडीने चालत नाही. आपल्याला आवडीने पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करून कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. जर तो भगवान परमात्म्याने आपलं अंतःकरण जाणावं,
असं जर वाटत असेल तर त्याच्या नावाने त्याला हाक मारले पाहिजे. पण आपण त्याचं नाव माहितीये का आपल्याला? त्याचं नाव माहितीये का भगवंताचं? त्याला नावच नाही महाराज. त्या नावाने हाक मारायचे, पण ते नावच नाही. हाका मारे ज्याचे नावे त्याचे गावच नाही ठावे. कारण विचार जर केला त्याला नाव आहे, पण ते नाव या वैखरी वाणीने त्याला हाका मारता येत नाही. त्याच्यासाठी जी घडी अंतःकरणामध्ये बसवलेली आहे, ती घडी बसवण्यासाठी इंद्रिय आहेत. इंद्रिय हे मनाच्या अधीन आहे. त्याची सुरुवात विषयापासून होते. विषय इंद्रियाच्या अधीन आहे, इंद्रिय मनाच्या अधीन आहे, मन बुद्धीच्या अधीन आहे, बुद्धी चित्ताच्या अधीन आहे, आणि चित्त चिंतनाच्या अधीन आहे. आणि चिंतनामध्ये भगवंत आहे. चिंतन चित्ताला लावे मनाच्या मनाला, आणि उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटला. चिंतने चिंतने तद्रुपता. कारण चिंतनाचा विचार जर केला, चिंतन करायचंय पण कोणाचं करायचंय आपल्यासमोर प्रश्न निर्माण होईल. ज्या विषयापासून सुरुवात केली आणि चिंतनामध्ये येऊन थांबलो. मी मुद्दाम तुम्हाला उलट सांगितलं. काय सांगितलं परत ऐका. विषय इंद्रियाच्या अधीन आहेत, इंद्रिय मनाच्या अधीन आहे, मन बुद्धीच्या अधीन आहे, बुद्धी चित्ताच्या अधीन आहे, चित्त चिंतनाच्या अधीन आहे, आणि त्या चिंतनामध्ये भगवंत आहे. जर भगवंत प्राप्त करायचा आहे तो सगळ्यांना प्राप्त आहे, पण प्राप्त असणारा जो भगवंत आहे त्याची ओळख होणं गरजेचं आहे. आपण ओळखीच्या माणसाला राम राम करतो का? नाही का माणूस? ओळखीच्याच माणसाला राम राम करतो ना. जो ओळखीचा आहे तोच आपल्याला राम राम करेल. अनोळखी माणसाला करतो का? आपण अनोळख्या माणसाला राम राम करत नाही. मग भगवंताची आपली ओळख पाहिजे का नाही? ज्याने ओळख करून घेतली, प्रत्येक संतांनी ओळख करून घेतली महाराज. आणि ओळख केल्यानंतर त्याला कोण साठवलं? ओळखीला हरी जे हृदय मंदिरी, त्याची सरली निर्धार झाला सफल व्यापार. त्याला हृदयामध्ये साठवलं. त्याची ओळख होणं गरजेचं आहे, आणि त्याची ओळख करून देणारे संत आहेत महाराज. आज संतांच्या दृष्टीने विचार जर केला, आपल्या दृष्टीने विचार जर केला, तर संतांची जी गोष्ट आहे, संतांची महती आहे, संतांचं जे व्यापकत्व आहे, या सामान्य जीवाला समजेल असं नाही. त्या पोरांना जरा सांगा राव, लय वेळचे आणून आले ते पण असे विचित्र आहे. आपल्या दृष्टी बोधात्मक आहे, आणि संतांची दृष्टी अबोधात्मक आहे. संतांच्या दृष्टीमध्ये बोध नाही. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. जशी गंगा वाहते ना, गंगा म्हणते का तू पापी माझ्याकडे, तू पुण्यवान आहे तू माझ्याकडे, म्हणत नाही. तू पापी आहे तू येऊ नको असं म्हणत नाही, ये असं पण म्हणत नाही. तर पाप पुण्याचा हिशोब गंगा करत नाही. जशी ज्योती आहे, ज्योती कधी म्हणते का? देव म्हणतो कधी तो चोर आहे आणि तो सज्जन आहे. तो सज्जनाला तोच प्रकाश देतो, आणि दुर्जनाला सुद्धा तोच प्रकाश असतो. दीपकाच्या अंगी नाही तुझा भाव, चोर आणि साव दोन्ही सारे. भगवंत असाच आहे महाराज. पण ज्याला ज्याच्या नावाने त्याला हाक मारली तर तो हो देणार आहे. त्याचं नावच घेतलं नाही तो कसे आपल्यासाठी येणार आहे? एक आपल्यासाठी येऊ शकत नाही. परंतु ज्याचं नाव घेण्याची प्रक्रिया आहे. आज संत चोखा महाराजांनी त्यांचं नाव घेतलं, आयुष्यभर त्याचं स्मरण केलं, आणि ते चित्तामध्ये एवढं भिनलं, चित्तातून रोमारोमामध्ये गेलं, रोमारोमातून हाडा सांगण्यामध्ये गेलं महाराज. त्या मंगळवेढा नगरीमध्ये एक बुरुज ढासळला. बुरुज उकरण्याचं काम करत होते. बुरुज ढासळला आणि हजारो लोक त्या ठिकाणी गाडले गेले. आणि त्या गाडलेल्या हजारो लोकांमध्ये एक नाव होतं संत चोखा महाराजांचं. हजारो लोकांना त्या ठिकाणी उतरून काढलं. चंद्रभागेच्या तीरावर मंगळवेढेला
सगळ्यांचा अंतिम संस्कार त्या ठिकाणी केलं आणि असा डोंगरासारखा हाडाचा ढिगल त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि एवढ्या हाडाच्या ढिगलातून संत चोखा महाराजांच्या अस्थी निवडायच्या कशा हा प्रश्न पडला. भगवंताने नामदेवाला सांगितलं, नामदेवा माझ्या चोखोबाच्या अस्थी निवडून निवडून घेऊन ये. ज्यावेळेस नामदेवराय गेले तर डोंगर पाहिला अस्थीचा, भले मोठी अस्थी त्या ठिकाणी पडले. एवढ्या अस्थीतून चोखोबारायांच्या अस्थी नेमक्या कोणत्या प्रश्न पडला. पुढे सुटला नाही. आले माघारी. माघारी आल्यानंतर भगवंताला सांगितलं, देवा त्या ठिकाणी अस्थीचा डोंगरच पडलेला आहे आणि त्या ठिकाणी मी नेमक्या अस्थी आणायच्या कोणत्या. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, नामदेवा काळजी करू नको. अरे ज्याने आयुष्यभर माझं चिंतन केलं, माझं भजन केलं आणि समस्त संपूर्ण जीवन मला ज्याने समर्पित केलं, माझा हा निष्काम कर्मयोग आहे, माझा हा निष्काम भक्त आहे, ज्यांच्या आस्थेतून माझा नामघोष येईल, ती अस्थी माझ्या चोखोबा राहायची आहे आणि ती अस्थी तू ठेवून ये. नामदेव महाराजांनी गेले. नामदेव महाराज एकटे गेले. नारा विठा गोंदा महादा सगळ्यांना गेले. बंका वगैरे सगळे घेऊन गेले. तरुण मेळा सुद्धा त्या ठिकाणी गेला आणि ज्याने अस्थी उचलली आणि ज्या अस्थीतून भगवत नामाचा जयघोष त्या ठिकाणी निघाला, ती अस्थी संत चोखा महाराजांची आहे अशी गृहीत करून ज्या अस्थीतून नामघोष येतो ती अस्थी निवडली आणि ज्या अस्थीतून नामघोष येत नाही ती अस्थी टाकून दिली आणि त्या सर्व अस्त्या गोळा केल्या आणि त्यांना स्थान पुढे दिलं, पायरीला दिलं. महाराज ज्या पायरी उठून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो त्या पायरीचा चिरा पहिली पायरी ही संत चोखा महाराजांची आहे आणि दुसरी पायरी नामदेव महाराजांची आहे. दोन्ही गुरु शिष्य भगवंताचे निश्चित भक्त आहे. आधी पहिली शिष्याची पायरी आहे, दुसरी पायरी गुरुची आहे आणि तिसरी पायरी भगवंत आहे. आजही पंढरपूरमध्ये ते आहे. एवढा मोठा अधिकार या महात्म्यांचा असतो, संतांचा असतो. संतांनी काय केलं नाही महाराज, खूप काय केलं. आज खंडाने परमार्थ ज्यांच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी प्राप्त झाला त्या परमार्थाचा विचार जर केला, जे प्रेम आपल्याला प्राप्त झालं त्या भगवत भक्तीतून तो भगवान परमात्मा कुठल्या प्रेमाचं स्वरूप आहे, अवघा प्रेमाचा पुत्र. अवघा म्हणजे या विश्वामध्ये जेवढं प्रेम आहे त्या प्रेमाची ती मूर्ती आहे. जितकं प्रेम या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये जेवढं प्रेम आहे त्या प्रेमाची ती मूर्ती हे साक्षात भगवंत आहे आणि तो भगवंत गीतेवर उभा असणार आहे. आणि त्याला पाहण्यासाठी विनंती करता, अवघा प्रेमाचा पुतळा विठ्ठल पहा उघडा डोळा. या दोन्ही डोळे आपले उघडा आणि त्याला पहा सांगितलेले. त्याला पाहण्याची प्रक्रिया आहे. वाच्यार्थाने वेगळा भावार्थ आहे आणि लक्षार्थाने वेगळा भावार्थ आहे. पाहण्याच्या अगोदर बोलायची प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर पाहण्याची प्रक्रिया आहे, नंतर करण्याची प्रक्रिया आहे. याला पुरावा आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे. विठ्ठल बोलण्याची प्रक्रिया आहे. विठ्ठल बोलायचा कसा, विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर होईल का. विठ्ठल बोलण्याची प्रक्रिया म्हणजे परी गुरु शिष्याच्या एकांती अक्षरा एकच वदंती आणि मेघाची या गर्जतीसे. गुरु शिष्याच्या एकांतामध्ये खऱ्या अर्थाने ते एकाक्षर ब्रह्म ज्याच्या कर्णरंध्रातून आत प्रगट होतो, आत प्रवेश करतो आणि त्याची प्रचिती डोळ्यातून होते. डोळ्यातून त्याची प्रचिती येत असते. गुरु माऊली हिने पूर्ण कृपा केली. रस ओतीला कानी येऊन उतरला नाही. रस भिडे हारो सांदी देह पालटली बुद्धी. देहाचा पालट आणि बुद्धीचा पालट ज्या ज्ञानाने होत ते ज्ञान बोलण्याची प्रक्रिया आहे. बोलण्याची प्रक्रिया तोंडातून शब्द बाहेर पडत नाही पण ते आतमध्ये मात्र ते चालू राहतं. ते बोलण्याची प्रक्रिया आहे. पाहण्याची प्रक्रिया आहे. जे जे दिसत होत तिथे मानवीचे भगवंत ही त्याची प्रचिती आहे. महाराज हे केलं
तर हे दर्शन तुम्हाला लगेच होईल. कोणत्या विटेवर ती वीट, पंढरपूरमध्ये जी वीट आहे त्या विटेवर असणारा जो भगवंत आहे तो सगुण साकार आहे, पण पंचमहाभूताची ही वीट आहे. ही सुद्धा वीट कशाची आहे? पंचमहाभूताची वीट आहे. ही पण सगुण साकार आहे. तिला कोणी घडवलं नाही आणि तिला कोणी बसवलं नाही, आणि याला कोणी घडवलं नाही, याला कोणी बसवलं नाही. तिच्यामध्ये जे चैतन्य आहे, चैतन्याचा गाभा पांडुरंग आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा असणारा चैतन्याचा गाभा कोण आहे? पांडुरंग आहे. या चैतन्याचा गाभा, या देहामध्ये असणारं जे चैतन्य आहे आणि त्या देहामध्ये त्या आकारामध्ये असणारं चैतन्य आहे, याच्यामध्ये भिन्नत्व नाही. तोही चैतन्याचा गाभा आहे, पण हाही चैतन्याचा गाभा आहे. पण या चैतन्याच्या गाभाला ते चैतन्य मी आहे हे ज्ञान होणं गरजेचं आहे. जोपर्यंत या चैतन्याला ते चैतन्य मी आहे हे करत नाही, तोपर्यंत हे चैतन्य या मरेला मी म्हणून वास करत असत. बरोबर आहे की नाही? मग वास्तविक पाहिलं हे म्हणजे मी आहे का? हे म्हणजे मी नाहीच. मी कोण आहे? मी याच्यापेक्षा वेगळा आहे. मग याच्यापेक्षा वेगळा कसा आहे? तर नाथ महाराज म्हणतात, सांगत तुम्हाला वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार बघा. मी घरातून वेगळं निघायची भाषा नाही. वेगळे निघा कुठून? या देहबुद्धीपासून वेगळे निघा आणि विश्वात्मक नवीनाला भगवान परमात्म्याचा संसार बघा. या देह मंदिरापासून वेगळे निघा आणि आत्मरूपाने नटलेला हा भगवंताचा संसार बघा. कारण भगवंताचा जो संसार आहे, या संसाराचा विचार जर केला ते कालही होतं, आजही आहे, उद्या सुद्धा राहणार. पण आपला संसाराचा विचार जर केला, ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी आपल्या संसाराची सुरुवात झाली, आणि ज्या दिवशी आपला मृत्यू होणार आहे त्या दिवशी आपला संसार संपणार. परंतु संतांना जे शाश्वत कळालं, त्यांनी या 3 प्रकारचे जे लोक आहेत, तिन्ही लोक म्हणजे भूरलोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक, पाताळलोक नाही म्हणत मी. 3 प्रकारचे लोक आहेत. एक रजगुणी आहे, एक तमगुणी आहे आणि एक सत्वगुणी आहे. लोक किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे. आणि 3 प्रकारचे जे लोक आहे, या तिन्ही लोकांना सुख मिळावं, हा संसार सुखरूप व्हावा म्हणून संतांचे प्रयत्न आहेत. माऊली ज्ञानोबरायांचा संसार विचार जर केला, माऊली ज्ञानोबराय तर ब्रह्मचारी होते. 16व्या वर्षी जे ज्ञान प्रगट केलं, लोकल ज्ञान जगी हे तर नेणं ते कोणी? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. जे अनादी काळापासून आलेलं जे ज्ञान होतं, त्या ज्ञानावर आवरण आलं होतं, आणि ते ज्ञानाचा आवरण बाजूला काढून ते शुद्ध ज्ञान त्यांनी प्रगट केलं. तर काय प्रगट केलं? तर प्रगट गुह्य बोले ईश्वर ब्रह्मची केले. गुह्य प्रगट केलं महाराज. या गुह्याचा विचार जर केला, राजगुह्य राजविद्या, ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय आहे, गीतेचा 9वा अध्याय आहे. राजगुह्य राजविद्या म्हणजे काय? राज म्हणजे रहस्य, गुह्य म्हणजे गुप्त, आणि कुठलं? सर्व विद्यांचा असणारा तो राजा. ही पदवी कशाला आहे? ज्ञानाला आहे. आणि ते ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपला जन्म आहे. जोवरी हा बोधू न भेटे म्हणा, तोवरी या साधना भजावे. जोपर्यंत ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी आहेत. परंतु ते ज्ञान प्राप्त व्हावं अशी तळमळ अंतःकरणातून ज्याचा निर्माण झाली, त्याला समजायचं कुठेतरी आपण जागा झालो. जोपर्यंत ही तळमळच आपल्या मनात होत नाही, आपल्या मनात सकाळी उठले, आंघोळ केली, देव चोळले, तुळशीला पाणी घातलं, भोजन झालं, इकडे तिकडे फिरले, थोडंफार काम धंदा केला, संध्याकाळी आले, जेवले, एखादी अगरबत्ती लावली तर लावली, नाही तर नाही लावली, झोपले, झालं आपलं दिनचर्या. पण वास्तविक पाहिलं, आपली जी दिनचर्या आहे, या दिनचर्याचा विषय जर बघितला, आता घरी गेल्यानंतर संध्याकाळी विचार करा, झोपताना एक उशी घ्या, आणि उशी घेतल्यानंतर विचार करा, अरे मी आज दिवसभर खूप थकलो काम करून, पावसाचे दिवस आहे,
पण आता हे काम मी कोणासाठी करतो हा विचार करा. ज्याच्यासाठी करतो ते आपले आहेत का? अरे एवढं मोठं शरीर आहे हे माझं आहे का? हे शरीर मला केव्हा धोका देईल सांगता येत नाही. आणि हे शरीर सोडल्यानंतर मी कुठं जाणार? हे शरीर सोडल्यानंतर मी जाणार कुठं हा प्रश्नचिन्ह आहे. याच्यावर विचार करा. मी जन्माला यायच्या अगोदर कुठं होतो हा विचार करा. जन्माला मी कुठून आलो याचा विचार करा. ज्या दिवशी मी जन्माला कुठून आलो आणि माझ्या मृत्यूनंतरचा प्रवास कुठे जाणार याची उत्तरे ज्या ठिकाणी तुम्हाला सापडतील तिथून अध्यात्म सुरू होतं. आणि आपल्या या संत वाङ्मयाचा जर विचार जर केला, या अध्यात्माचा विचार जर केला, या परमार्थाचा विचार जर केला, जगामध्ये सर्वश्रेष्ठ आपला अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काय? हे पोत्या पुराण वाचणं म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म या शब्दाचा अर्थ आहे आद्य म्हणजे आधीचा, आत्म म्हणजे आत्मा. त्या आत्म्याला जाणण्याचं ज्ञान, त्या आत्म्याला जाणण्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं त्याचं नाव अध्यात्म आहे. मग विचार जर केला, जिथे विज्ञानाची मती खुंटते, विज्ञान ज्या ठिकाणी संपतं, विज्ञानाला पुढे पाय टाकता येत नाही, तिथून अध्यात्म सुरू होतो. आणि तिथून अध्यात्म सुरू झाल्यानंतर आपल्यापासूनच अध्यात्म सुरू होतो आणि आपल्यामध्येच लय पावतो. आध्यात्मिक दृष्टीकडून विचार जर केला, जसा फुगा आहे, फुग्यामध्ये जर हवा भरली तो फुगा आकाराला येतो आणि आकाराला आलेला फुगा फुटला. फुग्यातली जी हवा आहे आणि बाहेरची जी हवा आहे ते एकरूप होऊन जाते. कोणाला दाखवतील का फुग्यातली हवा कोणती बाहेरची हवा कोणती? हे का दाखवता नाही मला दाखवताच येत नाही. मग आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार जर केला, या शरीराचा जर विचार जर केला, या जे शरीर आहे हे शरीर ज्याच्या सत्तेने चालतं ती सत्ता आपण आहोत. ती सत्ता आपण आहोत. पण आपल्यामध्ये असणारी ती जागरण शक्ती आहे, त्या शक्तीला जागृत करणं हे आपलं काम आहे. नवे त्या शक्तीला जाग करण्याचं काम आहे. आणि ती शक्ती म्हणजे कोण आहे तर माऊली ज्ञानोबा सांगतात, ती कुंडलिनी जगदंबा, चैतन्य चक्रवर्तीची शोभा आणि विश्वाची अभिजा कोंबा आली. ती साक्षात जगदंबा कुंडलिनीच्या रूपाने आपल्यामध्ये वास करते. आणि आपल्यामध्ये वास करणारी ती जागरण शक्ती आहे. आणि ती शक्ती जागृत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंताचं यथार्थ स्वरूप आपल्याला कळणार नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात, जोवरी हा दोषू न हे हाता माझे साचकार पण पार्था न संपडेगा सर्वता जीवी तू शिकवणो. जोपर्यंत अर्जुना ही यथार्थ शक्ती तू जागृत करत नाही तोपर्यंत माझं यथार्थ दर्शन तुला होणार नाही. जसं धान्याचे रास सोडून तुम्ही जर धान्य उपनीत बसले, भुसा उपनीत बसले तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? नाही. आणि ते राहू दे बसा. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याच्यासाठी प्रक्रिया सांगितलेली. आमचे हे सर्वस्व गुड नव्या त्यातले ओवी आहे. आमचे हे सर्वस्व गुड सांगितले तुझं उघड, परी इंद्रिया देवनी कबाड हृदयी भोगी वजा. अरे अर्जुना, आमचं एकांताचं जे रहस्य आहे मी माझ्या आईला सांगितलं नाही, मी माझ्या बापाला सांगितलं नाही, मी माझ्या भावाला सुद्धा सांगितलं नाही. असं एकांताचं जे रहस्य आहे अर्जुना मी तुला सांगतो, तू काय कर, तू इंद्रिय रूपी दरवाजे बंद करून घे आणि त्याचा स्वानुभव आत घे. आणि ज्यावेळेस त्याचा स्वानुभव प्रचितीला येईल त्याच वेळेस ही शक्ती जागृत होईल. आणि ही शक्ती एकदा जागी झाली मग त्याची झोप मात्र त्या ठिकाणी राहत नाही. माणसाला जाग करणं सोपे, जो जागा आहे तो जागा होतो. आणि तो जागा असून झोपलेला आहे, झोपेचं सोंग घेतलं त्याला उठवू शक्य आहे का? झोपलेला तुम्ही जागा करू शकता, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला जागा करता येत नाही. तो जागाचे, पण जागेत तुम्ही सुद्धा आहात. पण तुम्ही जागे कशामध्ये आहात तर संसारामध्ये जागे आहात. तुमच्या स्वार्थाच्या ठिकाणी जागा आहात.
पण परमार्थात जागे आहात का? परमार्थात गैरहजर आहात महाराज. किती परमार्थ केला आपण, किती ज्ञानेश्वरी वाचली, किती भागवत वाचलं, किती पारायण केले, किती सप्त्याचे कीर्तन ऐकले, महाराज काय उपयोग होत नाही. जर आतून जागा नसेल तर बाहेरून दाखवण्यात काहीच अर्थ नाही. उदाहरणार्थ सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि तो पुरणपोळ्या स्वयंपाक झाल्यानंतर आणि त्या पुरणपोळ्या काय घेतल्या, पोटाला बांधलं, वरून फलकं बांधलं, त्याची तृप्ती होईल का महाराज? त्याची तृप्ती होणारच नाही. ती पुरणपोळी आत गेली पाहिजे. ज्यावेळेस तृप्तीची ढेकर येईल आणि ती ढेकर आल्यानंतर जो आनंद भेटतो ते आनंद वेगळा आहे. तो आनंद मिळवण्यासाठी प्रेम तयार होणं गरजेचं आहे. आणि प्रेमाने केलेली जोपर्यंत साधना फलद्रूप होत नाही तोपर्यंत जन्म मरणाची येळ चुकणार नाही महाराज. कारण प्रेमापर्यंत जाण्यासाठी सांगा बरं, प्रेमापर्यंत जाण्यासाठी मी एवढं सांगणार तुम्हाला. प्रेमासाठी ज्या प्रक्रिया आहेत तर पहिली प्रक्रिया आहे अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न व्हायला पाहिजे. भाव जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत देव कळेल का? देव कशाचा आहे? तो भावाचा आहे. देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा. देव भावाचा आहे. पण भाव उत्पन्न झाला, शुद्ध भाव ज्याचा झाला, दोन्ही नाही देव त्याला. देव भावाचा आहे संतांनी मान्य केलेला आहे. पण देव भेटला का? नाही भेटला महाराज. पण त्याच्यापासून लांब सुद्धा नाही. याचा अर्थ त्याच्या जवळ देव आहे, त्याच्यापासून लांब नाही. पण तो भावाचा आहे. भाव उत्पन्न झालं, पण उत्पन्न झालेल्या भावाला योग्य ज्ञानाकडे नेता आलं पाहिजे महाराज. भाव उत्पन्न करण्यासाठी साधन दिलेलं आहे. साधन कोणतं दिलेलं आहे? जसं तुम्ही शेतकरी आहात, आता उन्हाळा होता, तुम्ही सगळं शेती नांगरून वगैरे नांगरून टाकलेली, सध्या एकदम स्वच्छ काळे घोर ढेकळं दिसतात. आता शिपका सापका झाला तर तुम्ही त्याला ढेपळावर फोडून त्याला काकड्या पाळी करून ठेवणार आहे. आणि कशाची वाट पाहत बसणार आहे? पावसाची वाट बसणार आहे. बरोबर आहे, पावसाची वाट पाहत बसणार आहे. पाऊस पडला पण जमीन वापशावर येते तेव्हा आपण बी पेरतो. बी पेरल्यानंतर आपण त्याच्याकडे लक्ष देतो की नाही? बी पेरल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देतो. त्याच्यातलं गवत पाणी काढावं लागतं, त्याला फवारे मारावं लागतात. जेव्हा पीक जोमात आलं परत त्याची काढणी करावं लागते. काढणी करून घरात आणावं लागतं. याच्यातून याच्यात काय वेगळं नाही. ती शेती आपली व्यवहारातली आणि हरिनामाची शेती आहे. हरिनामाच्या शेतीला जे बैल जोडलेले आहेत त्या बैलाचा विचार जर केला, कोणते बैल आहेत? हरिनामाच्या शेतीला दोन बैल आहेत, मन पवन नंदी जपवन. मन आणि पवन नावाचे दोन नंदी आहेत आणि नामाचा नांगर लाभलेला आहे महाराज. नामाच्या नांगराने मन पवन नंदी तो नामाचा नांगर ओढायचं काम करतो आणि ह्या अंतःकरण शुद्धीचं काम ते करत असतात. आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्धी आपली होत नाही, जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत भाव उत्पन्न होत नाही. आणि ज्या क्षणाला भाव उत्पन्न होईल तो भाव 8 प्रकाराचा उत्पन्न होतो. म्हणून त्याला शास्त्रामध्ये अष्टसात्विक भाव म्हटलेले आहेत. आणि अशा 8 प्रकाराचे भाव उत्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया सांगितलेली आणि ती प्रक्रिया केल्यानंतर ज्ञान उत्पन्न होतं. ते ज्ञान उत्पन्न झालं, पण उत्पन्न झालेलं ज्ञान विकाराला घेऊन जन्म घेत असतं. कारण जिथं ज्ञान उत्पन्न होतं त्या ज्ञानाच्या ठिकाणी सर्वप्रथम काम आणि क्रोध जन्म घेतात आणि काम आणि क्रोध त्या ज्ञानाबरोबर हळूहळू वाढायला लागतात. आणि त्या काम आणि क्रोध वाढू लागल्यानंतर त्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो, लोभ निर्माण होतो. मनासारखं झालं तर आनंद होतो आणि मनाच्या विरुद्ध झालं तर दुःख होतं महाराज. आणि ज्ञानीच्या ठिकाणी इतकी भयानक स्थिती आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, आणि ज्ञानाच्या कामाकारी राग द्वेषाशी थारे आसुरीच्या घोर हृदय पुढे राक्षसापेक्षा दुष्ट प्रवृत्ती ज्ञानीयाची होते. म्हणून दोन ज्ञानी यांचं कधी एकत्र जमणार नाही, दोन महाराज एकत्र येणार नाही, दोन बुवा एकत्र येणार नाही. पुढचं मला बोलायचंच नाही. कारण विचार जर केला ज्ञानाच्या ठिकाणी हा भेद निर्माण होतो. हा भेद नाहीसा होण्यासाठी तिसरी प्रक्रिया केलेली आणि त्या प्रक्रियेला शास्त्रामध्ये उद्भूत म्हणतात.
पहिल्या प्रक्रियेला भाव उत्पन्न होण्यासाठी अनुग्रह सांगितलेला आहे, ज्ञान उत्पन्न होण्यासाठी प्रबोध सांगितलेला आहे. भाव उत्पन्न झालेलं जे ज्ञान आहे ते निष्कलंक निर्विकार कुठल्याही प्रकारचे विकार न राहू त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी ती प्रक्रिया झाल्यानंतर त्याला वैराग्य उत्पन्न होतं आणि असं वैराग्य उत्पन्न होण्यासाठी त्या प्रक्रियेला शास्त्रामध्ये उद्बोध म्हणतात. आणि असं उत्पन्न झालेल्या वैराग्याला त्यागाकडे घेण्याचं काम जो बोध करतो त्या बोधाला शास्त्रामध्ये विशदबोध म्हणतात. हे सगळे शब्द ज्ञानेश्वरीत आहेत, भागवतात आहेत, संत वाङ्मयात आहेत, पुराणे सहित तुम्हाला सांगू शकतो. आणि असं त्याग ज्याच्या जीवनामध्ये भा म्हणजे भाव, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, त म्हणजे त्याग, या 4 शब्दांचं एक भागवत आहे. त्याला भागवत म्हणतात महाराज. आणि हे चारही ज्यांचा समन्वय जिथं साध्य होतो हे चारही बाजूला होतात आणि त्या ठिकाणी एक गोष्ट निर्माण होते, त्याचं नाव आहे प्रेम. आणि प्रेमाने केलेली जी साधना आहे तिला भक्ती म्हणतात. आणि त्या भक्तीचं जे फळ आहे त्याचं नाव आहे समाधान. आणि अशा प्रेमाने जे भक्ती करतो त्याला तो भगवान परमात्मा या 2 डोळ्याने दिसत असतो. अवघा प्रेमाचा पुतळा विठ्ठल पहा उघड्या डोळा. आणि तो त्याचं दर्शन झाल्याशिवाय गत्यंतर नाही महाराज. त्याचं दर्शन होतच. दर्शन झालं परिणाम काय होतो, जन्म मरणाची एवढजार तुटे भव भय निर्धार. मी जन्माला आलो, माझा मृत्यू निश्चित आहे, परंतु या जन्म मरणाच्या रहाटेतून माझी मुक्तता होते. संत तुकोबरायांचा पुरावा आहे, मी प्रेमानं भगवत भक्ती केली, प्रेमानं विठ्ठल भक्ती केली. आणि प्रेमानं विठ्ठल भक्ती केल्यानंतर त्या भक्तीचं फळ काय मिळालं तर साक्षात तो भगवान परमात्मा मी या 2 डोळ्याने बघितला. न देखिला तो डोळा देव दाखवू सकळा. संतांचं वचन आहे, जो देव तुम्ही डोळ्याने पाहिला नाही, न पाहिलेला देव मी तुम्हाला डोळ्याने दाखवू शकतो असं संत सांगतात. पण विचार जर केला त्याचं जे पाहिल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे त्या परिणामाचा विचार जर केला, जन्म मरणाची येरझार. मी किती वेळा जन्माला आलो, किती वेळा मेलो मला माहिती नाही, पण जन्म मरणाच्या या रहाटेतून, या 184 विनेतून आता माझी मुक्तता झाली. आता मी मुक्त झालो. आणि परिणाम काय झाला, तुटे भव भय निर्धार. भव म्हणजे हा संसार, हा प्रपंच, याच्यातूनही मुक्त झालो. भय म्हणजे भीती, कुठल्याही प्रकारची भीती नाही. माणसाला सगळ्यात मोठी भीती कशाची, जन्म मरणाची भीती आहे. बाकीच्या भीती किरकोळ आहेत, पण सगळ्यात मोठी भीती काय, मरणाची भीती. नुसतं मरण असं जरी म्हणलं तर काळ धस होत कस तरी, ऐकलं लगेच. एखादं नुसतं ऐकलं आमका आमका गेला, लगेच आलो काय गेला, काय झालं इकडे होतं का नाही. मग मरण एखाद्याचं डोळ्याने पाहिल्यानंतर आपली धडकी भरते. आणि ज्यावेळेस आपल्याला जायचंय, शरीर सोडायचंय, त्यावेळेस आपली काय अवस्था होणार आहे. मग ती अवस्था आपली होऊ नये म्हणून मरणाची भीती जिवंतपणे काढण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचा फळ काय तुम्हाला सांगतात, मरण माझे मरण गेले मज केले अमर. मरणाची भीती जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत जगण्यामध्ये आनंदच नाही वाटत. ज्या क्षणाला आपल्या मनामध्ये भय आहे, भीती आहे, याचा अर्थ आपण कुठेतरी कमकुवत आहोत. मग भीतीचा विचार जर केला, से ब्रह्मतत्व तुमच्यात आहे, ते ब्रह्मतत्व माझ्यात आहे, ते ब्रह्मतत्व सर्पात आहे, ते वाघात आहे. सगळ्यामध्ये तेच तत्व ओळख पुरत आहे. परंतु देहबुद्धीने ते कसं गेलेले, विणलेले, कर्माने ते विणलेलं आहे, गुणाने ते विणलेलं आहे आणि प्रारब्धाने ते नटलेलं आहे. फक्त त्याची जे मूळ चैतन्य आहे ते चैतन्य एकच आहे आणि त्या चैतन्यावर चढलेली शोभा आहे. नाथ महाराजांना कळलं, एका जनार्दनी एकपणे उभा,
पुढे काय सांगितलं? चैतन्याची शोभा, ही सगळी चैतन्याची शोभा आहे. चैतन्य नाही, चैतन्य स्थिर आहे. चैतन्य कुठून येत नाही आणि कुठं जात सुद्धा नाही, तो स्थिर आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला की माया खूप भयानक आहे. मायेने भले भले रडवलेले, भले भले हुलचून पाडलेले. माया केवढी आहे? एवढी 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 एवढी. मायाचं वर्णन करू शकत नाही. माया फक्त भगवंताचा अंश आहे. अंश म्हणजे काहीतरी भाग, आणि जीवही भगवंताचा अंश आहे. जीवही भगवंताचा अंश आहे आणि मायाही भगवंताचा अंश आहे. अर्थात मायाही ब्रह्माचा अंश आहे, जीवही ब्रह्माचा अंश आहे. पण जेवढा जीव आहे तेवढीच माया आहे. पण मायेने जीवाला तर सोडलंच नाही, तर ब्रह्माधिकांना सुद्धा सोडलं नाही. मायाचे जे प्रकार आहे ते पहिली जी माया आहे ती मूळ माया आहे. तिच्या अगोदर जी माया आहे तिला गुणक्षोभिनी म्हणतात. त्याच्यानंतर मूळ माया आहे. त्या मूळ मायाच्या नंतर सगुण गुण माया आहे. मूळ मायेचं जे गुण शोभिनी आहे ती निर्गुण निराकार तत्व आहे. एक पोकळी आहे, कोठीचे नव्हते काही, सूर्यचंद्र तारा पायी ती पोकळी आहे. तिला ढालगज म्हणून शब्द वापरलेला आहे. तिची ख्याती आहे. तिच्यापासून मूळ माया निर्माण झाली आणि ते मूळ मायेच्या पोटी जन्माला आलं. जनाबाई शिव्या देताना, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कार्टे. त्या मूळ मायेचं काटलं कोण आहे? तो विठेवर उभा आहे. आणि त्याच्यापासून जी माया निर्माण झाली ती सगुण गुण माया म्हटलेलं आहे. सगुण गुण माया आली कोलाटीने खेळाया. प्रपंचात रवीला वेळू ब्रह्म विष्णू तयाचे बाळू लागतील पाया. या 3 नंबरच्या मायेचे हे 3 जण आहे. ब्रह्म विष्णू महेश. एकाने निर्मिती केली, एकाने पालन केलं, एकाने संहार केला. विचार जर केला ही माया एकच अंश आहे पण 3 प्रकारची आहे. मग 3 प्रकारचे आल्यानंतर आता हे तिघांची परत स्वतंत्र झाली. ब्रह्माची माया वेगळी, विष्णूची माया वेगळी, शिवाची माया वेगळी. या मायेचा तो खेळ आहे हा अनादी आहे. आणि या मायेच्या खेळापासून जर मुक्त व्हायचं असेल तर ब्रह्माची ओळख होणं गरजेचं आहे. आणि एकदा ब्रह्माची ओळख झाली ना तिथं माया थांबत नाही. भगवान परमात्मा फक्त पांडुरंग एकटाच. माया आहे का तिथं? माया स्वतंत्र आहे. माया स्वतंत्र आहे. ज्या वेळेस भगवान शिवशंकर पंढरीच्या वारी करण्यासाठी निघाले, ऐका, पंढरीचा पहिला वारकरी कोण आहे? तर भगवान शिवशंकर. एका जनार्दनी वैष्णव, शिव भोळा सदाशिव. भगवान शिवशंकर पंढरीचे वारकरी आहेत. पण ज्यावेळेस ते निघाले तर निघाल्या पंढरपूर मध्ये प्रवेश केल्यानंतर पार्वती बाजूला राहिली. अलीकडच मंदिर आहे, रेल्वेच्या गेटच्या अलीकडच. पुढे गेली नाही, माया फुटली. पुढे फक्त चौघ जण गेले. कोण? भगवान शिवशंकर, कार्तिक, गणेश आणि नंदी. नंदीला चालता येणार. नंदीने कुठून घेतलं? त्या चौकामध्ये आपण प्रदक्षिणा मारतो त्या चौकात नंदी पण थांबून घेतला. मग पुढे 2 जण गेले, 3 जण गेले. 3 जण गेल्यानंतर त्याला गणपतीला दारात जाता येणार. गणपती दारातच थांबले. तिथे गणपती दारात थांबले. कार्तिक स्वामी पुढे गेले. कार्तिक स्वामीला सुद्धा जवळ जाता येणार. कार्तिक स्वामी एका बाजूला थांबले घरामध्ये एका साईडला. आणि भगवान शिवशंकर गेले. शिवशंकर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या निर्गुण निराकार असणारा विठ्ठल परमात्मा पांडुरंगाने त्या भगवंताला उचललं आणि आपल्या मस्तकावर धारण केलं. महाराज, ते जे चिन्ह आहे ना पांडुरंगाच्या मस्तकावर, ते महादेवाचं चिन्ह आहे, ते शंकराचं चिन्ह आहे. आपण गंध लावल्यानं पाहिलं ते पिंडासारखा, ते भगवान शिवशंकर आहे त्या ठिकाणी वास करतात. एवढा अधिकार आहे
ब्रह्म विष्णू महेश यांचा जर विचार जर केला, यांना निर्माण करणारा तो बाप आहे आणि त्या बापाची व्याख्या जर बघितली, त्या बापाची परंपरा जर बघितली, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत हे गुज विधाता नारदाशी सांगे, इथून आलेली ती परंपरा आहे आणि या परंपरेने आलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान जन्म मरण चुकवण्यासाठी आहे. संतांची पुण्यतिथी आपण करतो, त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला म्हणून त्यांची पुण्यतिथी करतो. ज्यांनी जन्मावर विजय मिळवला त्यांचं आपण जयंती साजरी करतो, पण संतांनी मृत्यूवर विजय मिळवला म्हणून त्यांची पुण्यतिथी द्या आपण करत असतो. आणि हा जो सोहळा आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वानुभवामध्ये आणलं आणि स्वानुभवामध्ये आणल्यानंतर जो प्रताप, त्या भगवंताचा प्रताप, जी आत्मानुभूती त्यांना प्राप्त झाली, त्या आत्मानुभूतीचं वर्णन शेवटच्या चरणामध्ये करतात. ऐसा प्रताप आगळा गाये नाचे चोखा मेळा. आनंदाने जो भगवंताचा जो प्रताप अनुभवला, त्याची स्वानुभूती घेतली आणि त्याच्यापासून परत वेगळं व्हायची इच्छा होत नाही. गाये नाचे चोखा मेळा. मग भगवान परमात्म्याचा जर विचार जर केला, ही प्रक्रिया आहे महाराज. भक्ती करत असताना बाह्यरंगाने न करता अंतरंगामध्ये डोकून पहा. या झोपडीत माझ्या आनंद साठवावा. तर आनंदाची गरज आपल्याला नव्हे, परमार्थाचं सारच आनंद आहे आणि तो आनंद आपल्याला व्हावा याच्यासाठी परमार्थ करायचा आहे. आपण करून दुसऱ्याला आनंद व्हावा याच्यासाठी नाही, किंवा दुसऱ्याला दुःख व्हावं याच्यासाठी नाही, तो आनंद आपल्याला व्हावा म्हणून आपल्याला या ठिकाणी ती साधना आपल्याला आत्मसात करायचे, त्याचा स्वानुभव आपल्याला घ्यायचा आहे. आज संत तुका महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जी प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली, ती माझं